तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे याही वेळी आपण समीकरणे या टॉपिकवर दुसरा भाग घेऊन आलेलो आहोत. तर हा भाग पोलीस भरती स्पेशल PYQ अशा नावाने मी घेतलेला आहे. तर याच्यामध्ये काही प्रश्न MPSC मधले जसेच्या तसे तुमच्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले होते. तर आपण दोन्ही सोबत घेत आहे. तर बघा, एकूण मी 10 प्रश्न घेणार आहे. 10चे 10 प्रश्न खूप महत्त्वाचे आणि कन्सेप्च्युअल आहेत. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा. तुम्हाला याचा फायदा होईल. चला, तर जास्त न बोलता आपण आपल्या पहिल्या गणिताला सुरुवात करूया. तर बघा, इथे दिलेलं आहे 3x अधिक 7y बरोबर 75. ठीक आहे, 3x अधिक 7y बरोबर 75. आणि दुसरं दिलेलं आहे 5x वजा 5y बरोबर 25. तर आपण दुसरं इक्वेशन घेऊया, 5x वजा 5y बरोबर 25. आता काय करायचं, याला 5 भागायचं. म्हणजे याला 5 भागितलं, याला 5 भागितलं, याला बी पण 5 भागायचं. म्हणजे प्रत्येक पदाला 5 भागितलं. 5 5 कॅन्सल झाले, हे 5 कॅन्सल झाले. 25 5 5 5 25. म्हणजे इथे 5 आले. म्हणजे x वजा y बरोबर किती आलं? 5. आता जर आपण याला 7 गुणलं, याला 7 गुणलं तर काय होईल? 7 गुणिला x होईल. आणि याला 7 गुणलं तर काय होईल? 7 गुणिला y होईल. आणि याला 7 गुणलं, 7 गुणिला 5 म्हणजे 35 होईल. बरोबर आहे? तर हे इक्वेशन आपल्याला मिळालं. काय मिळालं? 7x वजा 7y बरोबर 35. आणि दुसरं इक्वेशन कोणते आहे आपल्याकडे? 3x अधिक 7y बरोबर 75. बरोबर आहे? तर बघा, 7y या दोघांची जर आपण बेरीज केली तर काय होईल? हे 7y कॅन्सल होईल. 7x आणि 3x म्हणजे किती होईल? 10x. बरोबर आहे? आणि इकडे 75 अधिक 35 म्हणजे 110. आता हे 10 याला गुणाकारात आहे, इकडे गेल्यावर भागाकारात येईल. म्हणजे 110 भागिले 10 होईल. म्हणजे किती आलं उत्तर? 11. तर x ची किंमत आली 11. आता x वजा y बरोबर 5 आहे. हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे ना. याच्यामध्ये जर आपण याची किंमत 11 टाकली तर याची किंमत किती येईल? 11 मधून किती मायनस केले तर 5 येतात. म्हणजे y ची किंमत किती आली? 6 आली. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला? x अधिक y ची किंमत. तर x ची किंमत 11 आहे, y ची किंमत 6 आहे. दोघे मिळून किती होतील? 17. अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येतं. चला, पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा, या ठिकाणी दिलेलं आहे, हा बघा, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. एका संख्येच्या 3/8 भाग बरोबर 21. म्हणजे एक संख्या x घेऊ, याच्या 3/8 भाग. चा म्हटलं तर गुणाकार, संख्येचा चा म्हटलं म्हणजे x ही संख्या घेतली, चा म्हटलं तर गुणाकार लिहिला. 3/8 भाग बरोबर बरोबर किती आहे? 21 आहे. असं दिलेलं आहे आपल्याला. बरोबर आहे? तर बघा, आता काय होईल इथे? हा जो आहे 3/8 याला इकडे न्यावं लागेल. इकडे न्यायचं तर काय होईल? हा जो भागाकारात आहे हा जाईल गुणाकारात, आणि हा गुणाकारात जो आहे तो जाईल भागाकारात. म्हणजे दुसऱ्या बाजूला नेलं तर आपल्याला काय करावं लागते? ती जी संख्या आहे त्याला उलट करावं लागते. उलट करावं लागते म्हणजे अंशाच्या जागी छेद, छेदाच्या जागी अंश लिहावा लागतो. बरोबर आहे? 3 3 7 21, 3 1 3, 3 7 21 असा भाग गेला. आता 7 8 7 8 किती होतात? 7 गुणिले 8 म्हणजे किती होतात? 56. तर या गणिताचे उत्तर किती आहे? 56. तर ती संख्या कोणती आहे? 56. चला, पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तिसरं उदाहरण बघा. 1 मीटर कपड्याच्या 305 भागाची किंमत 15 रुपये आहे. म्हणजे जर आपण 1 मीटर कपड्याच्या 305 भाग, म्हणजे जर 305 भाग एक्सच्या 305 भाग घेऊ आपण, याची किंमत 15 रुपये पकडू. ठीक आहे? आता मागच्या गणिताप्रमाणे याला काय करावं लागेल? इकडे घेऊन जावं लागेल. इकडे गुणाकारात आहे, इकडे भागाकारात जाईल. भागाकारात गेला म्हणजे काय होते? हा वरती जाईल आणि हा खाली येईल. बरोबर आहे? तर बघा, 3 5 15, 3 1 3, 3 5 15, म्हणजे इथे किती आले? 25. x ची किंमत आली 25. आता या 25च्या काय विचारलंय? 4/5 भागाची किंमत. बरोबर आहे? तर 25 5 5 5 25 आणि 5 गुणिला 4 म्हणजे 20. तर उत्तर किती आला? 20. अशा प्रकारे हे गणित पण आपल्याला सोडवता येते. आता इथे 1 मीटर टाकून नाही का थोडं कन्फ्यूज केलं होतं, परंतु या गणिताचं उत्तर 20च येते. चला, पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. एका कंपनीत 40 कामगारामागे 20 सुपरवायझर आहे. 2 सुपरवायझर आहे. 40 कामगारामागे 2 सुपरवायझर. 40 कामगारामागे 2 सुपरवायझर म्हणजे 20 कामगारामागे 1 सुपरवायझर. बरोबर आहे? आता 20 कामगारामागे किती आहे? 1 सुपरवायझर आहे. आता एखाद्या ऑप्शन वरून जाऊया आपण. जसं हे 520 आहे इथे, तर याला जर आपण 26 ने गुणलं आणि याला 26 ने गुणलं तर इथे किती येईल? 26 दुने 52 म्हणजे 520, आणि इथे किती येईल? 26.
दोघांची बेरीज किती येईल? 546. बरोबर आहे. तर यांनी काय म्हटलेलं आहे? कंपनीतील कामगाराची संख्या 520, सुपरवायझरची संख्या 26 आणि सगळं मिळून 546. म्हणजे उत्तर किती आलं? 520. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं एकदम सोप्या पद्धतीनं, थोडंसं डोकं वापरून. ठीक आहे, चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. चला पुढचं उदाहरण कुठलं आहे? हा, एका पाठोपाठ येणाऱ्या ABCD या चार समसंख्यांची बेरीज दिलेली आहे आपल्याला. चार समसंख्यांची बेरीज दिलेली आहे, बरोबर आहे. आता चार समसंख्यांची बेरीज दिलेली आहे, तर आपण जर या 180 ला 4 ने भागितलं तर येते 45. तर हे 45 काय आहे? या चार समसंख्यांची सरासरी आहे. म्हणजे यांच्या बेरजेला, चार समसंख्यांच्या बेरजेला 4 ने भागितलं तर त्यांची सरासरी ही आली. आता सरासरी ही आली म्हणजे संख्या कोणकोणत्या राहतील? याच्या अगोदरच्या 2 राहील आणि याच्या नंतरच्या 2 राहील, बरोबर आहे का? आलं लक्षात? हा, आता त्यांनी काय म्हटलंय? तर एका पुढील चार समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. पुढील 4 म्हणजे या 48च्या पुढच्या, हा झाला तुमचा हा सरासरी, आणि याच्या अगोदरच्या या 2 समसंख्या, याच्या नंतरच्या. तसंच इथे पण काय होईल? याच्या नंतरच्या पुढील 4 म्हटलेले आहेत 50, 52, इकडे 54, 56. या पुढील 4 संख्यांची काय म्हटलेलं आहे त्यांनी? काय म्हटलेलं आहे? बेरीज. तर आपण काय करू? यांची बेरीज न करता याला डायरेक्ट 4 ने गुणू. याचे जे हे आहे सरासरी किती येईल? या 4 संख्येची 53 ला 4 ने गुणलं किती येईल? 212. तर 212 हे उत्तर निघेल. आलं लक्षात तुम्हाला? हे 45 ला आपण 4 ने गुणलं तर किती येते? 180. म्हणजे या 4 संख्यांची बेरीज किती आली? 180. तसंच इथे काय होते? पुढील 4 समसंख्या कोणत्या आहे? 50, 52, 54, 56. याची सरासरी किती येते? 53. या 53 ला 4 ने गुणलं तर 212 येते. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येतं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 6. तर बघा, एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते, परंतु 3 ने गुणून 4 ने भागितले. तर बघा, एका संख्येला म्हणजे x ला 3 ने गुणून, आता हे दुसरं विधान लक्षात घ्या, पहिलं उदाहरण सोडून द्या सध्या. तर 3 ने गुणून 4 ने भागितले तर उत्तर 9 आले, बरोबर आहे. तर आता काय होईल? हा एक या बाजूला घेतला आपण तर काय होईल? 403 होईल. इकडे 304 आहे, इकडे गेल्यावर 403. 3 1 3, 3 3 9. म्हणजे ती संख्या किती आली? 12. आता या 12ला काय म्हटलं त्यांनी? 4 ने गुणून 3 ने भागायचं आहे म्हणते. तर 3 चौ 12, 4 गुणिला 4 म्हणजे 16. तर उत्तर ओरिजिनल किती आलं पाहिजे? तो 16. आणि इथं उत्तर किती आलं? 9. म्हणजे ओरिजिनल उत्तर काय आहे? बरोबर उत्तर काय? 16. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. चला, रवीनाने मराठीच्या पुस्तकाच्या 304 भाग व 17 पाने, 304 भाग म्हणजे 3/4 x, आणि 17 पाने वाचून झाल्यावर 28 पाने शिल्लक राहिली, बरोबर आहे. 28 पाने शिल्लक राहिली, ठीक आहे. 28 पाने शिल्लक राहिली, एवढा भाग वाचून झाल्यावर 28 पाने शिल्लक राहिली, बरोबर आहे. म्हणजे हे सगळे टोटल म्हणजे किती? हा x होईल, बरोबर आहे. x म्हणजे पूर्ण पुस्तकातले पानं. आपण हे पूर्ण पुस्तकातले पानं झाले. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं? 304 भाग व 17 पाने वाचून झाल्यावर एवढे पानं शिल्लक राहतात. या सगळ्यांची बेरीज करायची, बरोबर x होईल. आता बघा, याच्यावरून काय काढता येईल? 304x अधिक 17 आणि 28 म्हणजे 45, बरोबर काय होईल? x. आता हा 304x ला इकडे घेऊन जायचं, 45 इकडेच राहील. 45 बरोबर x वजा 304x. तर याची जर आपण वजाबाकी केली तर काय येते? 1/4x आणि इकडे 45. तर याला जर 4 ला इकडे आणलं तर 45 गुणिला 4 केलं तर x ची किंमत निघते. म्हणजे इथे किती आले? 180. x ची किंमत आली 180. x बरोबर 180. म्हणजे त्या पुस्तकामध्ये किती पानं होते? 180 मराठीचा. आता दुसरा भाग बघूया आपण याचा. आता काय म्हटलं त्यांनी? इतिहासाच्या पुस्तकाचा. आता इतिहासाचे पुस्तक घ्या, 305 भाग अधिक 20 पाने वाचल्यावर 26 पाने उरली, बरोबर काय होईल? x होईल, बरोबर आहे. याला जर सोडवलं आपण, इकडे जर गेलं, याला 305 ला इकडे नेलं तर काय होईल? 205x राहील, इकडे 205x राहील, आणि इकडे काय राहील? हे 46 राहील, बरोबर आहे. तर हा 46 गुणिला 5 भागिला 2 म्हणजे 23 गुणिला 5, 23 5 115. म्हणजे ह्याचं उत्तर, x उत्तर या ठिकाणी किती आलं? 115. म्हणजे या पुस्तकात किती पानं आहे? 115. आणि या पुस्तकात किती आहे? 180. तर 180 मधून जर 115 वजा केले
तर किती उत्तर येतं? किती येतं? 65. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 8. हां, चला. मेडिकल बिल 280 रुपये असून श्री महाले यांनी 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयाच्या समान नोटा देऊन बिल चुकवले. आता 5 रुपयाच्या एक्स नोटा, 10 रुपयाच्या एक्स नोटा आणि 20 रुपयाच्या एक्स नोटा, म्हणजे समान नोटा घेतल्या आपण. नोटा किती आहे? समान आहे. 5 रुपयाच्या, 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या समान नोटा म्हणजे किती? 280 रुपये असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर बघा इथे किती? 20 आणि 10 30 आणि 5 35. 35 एक्स बरोबर 280, बरोबर आहे. तर एक्स बरोबर किती होईल? 280 भागीला 35. तर 35 नी याला भागायचं, कितीचा भाग जाईल सांगा? 35 नी याला जर भागितलं तर 35 दुने 70, 70 म्हणजे 8चा भाग जाईल. 35 8 280, 35 8 280. तर याचं उत्तर किती आलं? 8. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 9. या ठिकाणी दिलेलं आहे 10 खुर्च्यांची किंमत 4 टेबलच्या किमती इतकी आहे. 10 खुर्च्या के घेऊ आपण आणि 4 टी घेऊ, 4 टेबल घेऊ. ठीक आहे. तर आता 15 के अधिक 2 टी. आता बघा 10 के म्हणजे 4 टेबल, म्हणजे 5 के म्हणजे किती झाले? 2 टेबल. 5 के म्हणजे 2 टेबल. आता या 2 टेबलच्या जागी हे 5 के ठेवू आपण, म्हणजे 15 के प्लस 5 के याची किंमत किती दिलेली आहे? किती दिलेली आहे? 4000. तर 15 के आणि हे म्हणजे 4000 झाले. तर इथे के ची किंमत किती येईल? 20 के बरोबर 4000, बरोबर आहे. आणि के बरोबर काय येईल? 4000 भागीला 20. तर 20 दुने 40 म्हणजे 200 रुपये ही कशाची किंमत आली? 200 रुपये आली खुर्च्याची किंमत. आता या इक्वेशन मध्ये जर इथे 200 रुपये टाकले तर इथे काय होईल? 5 गुणिला 200, बरोबर आहे. 5 गुणिला 200 बरोबर 2 टी, बरोबर आहे. म्हणजे 2 टेबल. आता हे 1000 बरोबर 2 टी, बरोबर आहे. 1000 बरोबर 2 टी, म्हणजे 2 ला इकडे आणलं तर भागाकारात येईल. 1000 भागीला 2 बरोबर टी, म्हणजे टी ची किंमत किती आली? 500 रुपये. टी ची किंमत किती आली? 500 रुपये. तर टी ची किंमत आली 500 रुपये. तर यांनी काय म्हटलं? 12 खुर्च्या आणि 3 टेबलची किंमत. तर खुर्च्याची किंमत किती आहे? 12 खुर्च्या. 12 खुर्च्याची किंमत किती होईल? 200 ने याला गुणायचं, म्हणजे किती होईल? 2400 रुपये. आता इथे 2400 रुपये आले 12 खुर्च्यांची किंमत, आणि 3 टेबलची किंमत किती होईल? 1500 रुपये, म्हणजे किती आले? 3900 रुपये. 2400 रुपये आणि 1500 रुपये म्हणजे 3900 रुपये. हे आपलं उत्तर आलं, ऑप्शन क्रमांक 3. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 10. तर बघा इथे काय लिहिलेलं आहे? एका शेतात 20 कोंबड्या, 15 गाई, 20 कोंबड्या. 20 कोंबड्या. कोंबड्याला किती पाय असतात? 2. गायींना किती पाय असतात? गायींना किती पाय असतात? 4. गुराख्याचे किती पाय असतात? आता गुराख्याची संख्या दिली नाही म्हणून एक्स घ्यावी लागेल आणि त्याचे पाय 2 म्हणजे 2 नी त्याला गुणावं लागेल, बरोबर आहे. उभे आहेत सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या, या हे झाली पायांची एकत्रित संख्या. समोर काय म्हणत आहे तो? एकत्रित संख्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. डोक्याचे. आता याचे डोके किती? 20, याचे डोके किती? 15 आणि याचे डोके किती? x, बरोबर आहे. इथं या डोक्याच्या संख्येपेक्षा ही जी संख्या आहे, म्हणजे हे संख्या ही डोक्याच्या संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे, म्हणजे डोक्याच्या संख्येत 70 मिळवले तर हे आपल्याला मिळेल. म्हणजे इकडे किती आलं? 40, इकडे किती आलं? 60 आणि इकडे किती आलं? 2x, आणि याच्या बरोबर काय आलं इकडे? 20 आणि 15 आणि 70 यांची बेरीज किती होईल? 70 90 20 105 अधिक x, बरोबर आहे. तर 60 आणि 40 म्हणजे किती? 100 अधिक 2x बरोबर इकडे किती आला? 105 अधिक x, बरोबर आहे. तर आता बघा हा x इकडे घेऊन यायचा, हा 100 इकडे न्यायचा, म्हणजे 2x वजा x ही होईल. इकडे प्लस आहे तर इकडे मायनस होईल, आणि 105 वजा हा काय होईल? 100 होईल, बरोबर आहे. म्हणजे इथे किती आला? x बरोबर 5. x ची किंमत किती आली? 5. म्हणजे गुराख्याची संख्या आपण x घेतली होती, तर गुराख्याची संख्या किती आली? 5. अशा प्रकारे हे सगळे उदाहरण आपण सोडवलेले आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने सगळं समीकरणावर मी तुम्हाला पोलीस भरती आणि MPSC सगळं कंबाईन करून उदाहरण शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा करतो, आणि इथेच हा व्हिडिओ संपवतो. थँक्यू.